नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज वायरी ते रेकोपाचा जो कार्यक्रम आहे तिथनं जवळ असलेले एक समाजसेवक आहेत, म्हणजे क्रांतीवीर घराण्यातले मेंबर आहेत संतोष लुडबे म्हणून. अतिशय सुंदर असं काम करत आहेत समाजसेवेचं. त्यांच्याशी भेट घेण्यासाठी आलो आहे आज मी इथे. संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. त्यांना मदतीचा हात हवा आहे. खूप चांगली समाजसेवा करत आहेत. जर ह्या साईडला आला त्यांना नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. बोला. हे जे आम्ही गेल्या वर्षी 15 ऑगस्टला हर घर तिरंगा जे आमचे मोदी साहेबांनी जे स्कीम राबवली, ओके, म्हणजे एक हे राबवलं काय त्यांचं काय म्हणतात ते अभियान. त्या अभियानाचं आम्ही औचित्य साधून या मालवण तालुक्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक आहेत कुटुंब, त्यांना आम्ही एकत्र करण्याचा आम्ही मातृत्व आधार फाउंडेशनच्या मार्फत प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आलं. आम्ही त्या सर्व कुटुंबांना एकत्रित आणून माननीय तहसीलदार त्यावेळी पाटणे साहेब होते, त्यांच्या समोर उभं करून त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील आम्ही इतर गोष्टी जाणून घेऊन प्रत्येक कुटुंबाला किती रोजगार आहे, किती त्यांची आर्थिक सुबत्ता आहे हे आम्ही जवळून पाहिलं. पण आम्हाला असं दिसलं की जवळजवळ एक 67 जणांमध्ये 14 कुटुंब अशी बेघरच आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थिती आर्थिक बाजू नाही. कोण चुडतं वळतात, कोण काजूगर सोलतात, म्हणजे आधार नाही. त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटला पण एक विनंती करतो की असे स्वातंत्र्य सैनिकांची कुटुंबातील दुसरी पिढी आहे त्यांना कुठेतरी सक्षम केलं पाहिजे, बरोबर, आणि त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे. तर आपण स्वातंत्र्य झालेल्याचा कुठेतरी आपण समाधान मानू शकतो. न पेक्षा पारतंत्र्यात जे आम्ही होतो ते खरोखरच आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातून जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला ते खरोखर चुकी केल्यासारखे वाटते. कारण एवढं स्वातंत्र्य देऊन सुद्धा आम्हाला कुठे न्याय मिळत नाही. न्यायाला आम्ही इतकं बलिदान देऊन सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. आता आमचे गवाणकर, शंकर गवाणकर, शांताबाई शंकर गवाणकर यांच्या कुटुंबातून एका कुटुंबात 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. अरे वा. कराची सिटीमध्ये गवाणकर सिटी म्हणून त्यांचं आज कराची पाकिस्तान दखल घेतं, पण आपले लोक इथे दखल घेत नाही. फक्त शासकीय कार्यक्रम आला, GR आला की ते त्यांच्यापर्यंत त्या दिवसापर्यंत पोचतात, नंतर वाऱ्यावर सोडतात. हा माझा अनुभव आहे. मी पण एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. मी MA आहे, पण आम्हाला काय कुठे रोजगार नाही, नोकरी नाही. आम्ही आमच्या पायावरती उभा राहिलो. असे मालवण तालुक्यामध्ये 67 स्वातंत्र्य सैनिकामध्ये एक कवटकर, एक मी, एक त्या आरोलकर म्हणून आहेत, शिरशेकर म्हणून आहेत, असे 6-7 जणच फक्त थोडेसे कुठेतरी हातपाय हलवतो, कुठेतरी आर्थिक थोडेसे आम्ही बरे आहोत. बाकी सगळ्या कुटुंबाची आपण सर्वांनी जर दखल घेतली ना तर खरोखर बरं होईल आणि आज कुठेतरी आपण त्याला न्याय देऊ शकतो. तुमच्या वतीने, माध्यमांच्या वतीने, मीडियाच्या वतीने. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मी आता ज्यांनी पांढऱ्या पाण्याची सजा लिहिलं कादंबरी, सई आपले लुई फर्नांडिस, इथे गौंडीवाड्यामध्येच आहेत. पराडकर म्हणून आहेत, कवटकर म्हणून आहेत गौंडीवाड्यात. इथे मालवणमध्ये 1 किलोमीटर. त्यांची पण परिस्थिती आज बघितलं खरोखर डोळ्यातून पाणी येईल. म्हणजे जे क्रांतीवीर होते, समाजसेवक होता, त्यांच्या पुढच्या पिढीला या लोकांनी काय असं आधारच दिला नाही. आणि ते दुःख कायम दुःख. आणि आमच्या पाठीशी कोण उभे राहत नाही, ना नेते लोक ना कोण पुढारी लोक. प्रत्येक जण स्वार्थी, आपापले 3 पिढ्या 10 पिढ्या पुरून उरेल एवढं ते साम्राज्य आज मिळवलेलं आहे. पण देशासाठी जे लढले, देशासाठी ज्यांनी आपल्या घरादारावरती नांगर फिरवला, अशा दुर्लक्षित होतं. जेणेकरून सरकारने जरी आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा, आमच्या मुलांना किंवा आमच्या त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नातवांना. मी आता मुलगा आहे, म्हणजे दुसरी पिढी आहे, म्हणजे त्या माध्यमातून कोणी आम्हाला नोकरीमध्ये सहकार्य केलं नाही. त्यामुळे आम्ही असे पुढच्या पिढीला तरी आमच्या मुलांना, म्हणजे त्यांच्या नातवांना किंवा त्यांना असं काहीतरी थोडंसं हातभार लागला, सरकारचं कुठेतरी स्कीम असली तर आम्हाला पहिलं सांभाळून घ्या.
आम्हाला एक 20% 30% आरक्षण द्या कुठेतरी. ओके. आता जे तुम्ही बोललात ती जे हे बांधले आहे तिथे आता मुलं आहेत का तिथे? कुठे? ही जी तुम्ही बोलताय. हो हो. जाऊया तिथे जरा बघूया. तर मित्रांनो, आता यांच्या अधिपत्याखाली म्हणजे यांनी जी आता जी पूर्ण इतिहास सांगितलेला आहे, स्वतःच्या स्वखर्चाने जी समाजसेवा करतायत आणि ते गव्हर्नमेंटने थोडंसं लक्ष द्यावं की हे क्रांतीवीर यांचे सगळे सुपुत्र आहेत किंवा नातू पंतू असे सगळे लोक आहेत. आज त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. खूप दुःखाची बाब आहे. तर आज ते जी समाजसेवा करतायत ती थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जे त्यांनी कर्ज काढून म्हणजे अशा मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी कर्ज काढून स्वतः सेवा करतायत. खूप बरं वाटतं असं ऐकून. पण त्याची दखल कोण घेत नाही. तर प्लीज असे कोण असतील तर त्यांना मी विनंती करतो आहे की त्यांना त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे मी. जर तुमच्या याने त्यांना काय आर्थिक मदत किंवा सरकारी मदत, ओके, तर सरकारी मदत जरी देत असाल आणि त्यांचं भवितव्य कुठेतरी उज्ज्वल होत असेल तर खूप मोलाचा तुमचा मदतीचा हात मिळेल. तर त्यांनी जे आता स्वखर्चाने बांधलेलं तिथेही जाऊया. चला जरा संतोष साहेब तिकडे जाऊया. हे आता आम्ही कसं समाज कल्याणला दिलं होतं. ओके. 10 वर्ष मी चालवलं, 15 वर्ष हॉस्टेल मी म्हणजे सोशल वर्क. अच्छा. नंतर समाज कल्याणला आम्ही वर्गवारी केली आणि लोन पण तेवढं झालं होतं. पण समाज कल्याणला आता 7 वर्ष झाली. आम्ही त्या भाड्याच्या आशेने दिलं होतं, म्हटलं आमचं कुठेतरी लोन फिटेल. पण ते 7 वर्ष झाली. आता जवळजवळ 50-55 लाख रुपये बिल जमलं आहे त्यांच्याकडे. आणि बिल काढायला सगळे टाळाटाळ करतायत, त्रुटी काढतायत. आणि त्रुटी पण असे फालतू काढतायत. 30% मागतायत, 20% मागतायत. बऱ्याच नेत्यांना पण आम्ही सांगितलं की असं आमचं बिल होऊन दे. मग आम्ही समजा एक सोशल वर्कला मी 10 लाख रुपये देतो, त्याच्यातून माझं बिल होऊन दे. पण बिल काय होत नाही. मग त्या ठिकाणी आमची आवड जी होती समाजकारणाची, ती आवडच आमची ओस पडली. आणि त्यांना दिल्यामुळे आम्ही गरीब मुलांना ठेवू शकत नाही. नंतर मग मी माझ्या घरामध्ये ठेवायला सुरुवात केली. असे मी 6-7 मुलं ठेवतो. आणि प्लस आम्ही 10 मुलं दरवर्षी दत्तक घेतो. म्हणजे वर्षाला 10 म्हणजे 3 वर्षाला 30 मुलं अशी दत्तक घेतो. त्यांना आम्ही आमच्या सगळे मित्रमंडळ फाउंडेशनच्या वतीने सगळे मित्र आमचे उद्योजक आहेत ते आम्ही सगळे एकत्र करून आम्ही त्यांना मदत करतो. अशी दरवर्षी आम्ही एक 25-30 मुलांना वर्षाचा खर्च, आर्थिक, जेवणा राहण्यापासून सगळं खर्च आम्ही आज पेलतो. ओके. चला बघूया ती रूम. हे समाज कल्याणचं आहे ना. अच्छा. हो. पण हे सगळी मोफत सेवा आहे की नाही? ते सांगतो का, हे भाड्याला दिलं मी. अच्छा. म्हणजे कसं 7-8 वर्षापूर्वी भाड्याला दिलं. मला वाटलं महिन्याला भाडं मिळणार 90,000. 90,000 भाडं होतं. मग आता हे कोणाच्या अंडर आहे? समाज कल्याणच्या अंडर आलं. ओके ओके. मग आता तुम्हाला त्या गोष्टीचं काय हे टेन्शन आहे? कोण? आमचं बिलच होत नाही. अच्छा, म्हणून ते समाज कल्याणला दिलेलं. हो ना. समाज कल्याणला पैसे मिळणार, भाडं पण मिळणार, बिन खटखटीशिवाय मिळणार म्हणून आम्ही दिलं. पण आता 7 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे त्याची दखल कोण घेत नाही? कोण दखल घेत नाहीत. चला बघूया. प्रत्येक जण अंग काढतोय. 30% मागतो, 20% मागतो. चला बघूया. तर मित्रांनो, हे ते मुलांसाठी बनवलेलं सगळं हॉस्टेल आहे जिथे इथे मुलं राहतात. हीच बिल्डिंग ती पहिली आम्ही चालवायचो ती. अच्छा. मग आता मुलं राहतात ती कोणाच्या अंडर आहे? 93 मध्ये आम्ही बांधली. 93 पासून आम्ही चालवली. आणि नंतर आम्ही समाज कल्याणला. आता तुम्ही करत नाही ना? आता मी नाही करत. ओके ओके. तर अशी हिस्ट्री आहे मित्रांनो. हे काही वर्षापूर्वी त्यांच्या ताब्यात होतं संतोष लोडबे साहेबांच्या. आज परिस्थितीमुळे किंवा समजू शकतं की जिथे आर्थिक बळ नसतं त्यांचे स्वतःचे पैसे अडकलेले आहेत आणि कोणच दखल घेत नाही, त्याशिवाय कमिशन मागतायत. असे खूप त्रासातनं ते बिचारे करत आहेत. आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या घरात ही समोर जी दिसते ती रूम बनवलेली आहे. आणि त्या घरात किती मुलं? 6 मुलं. टोटल 6 मुलं ठेवलेली आहेत. आणि ते सगळा खर्च तुमचा ना? हो, सगळं जेवणा राहण्यापासून सगळं. ओके. तर जो खर्च आहे सगळा तो सगळा संतोष साहेब करतायत. ती रूम पण दाखवतो. आता मुलं नाही आहेत. पण कुठे गेली मुलं? कॉलेजला. ओके. तर ही बघा, ही त्यांच्यासाठी रूम बनवलेली आहे. किचन वगैरे सगळं, जेवणाची सोय, लाईट बिल, त्यांचं शालेय शिक्षणाचा खर्च, अशी 6 मुलं आहेत. ते संतोष लोडबे साहेब करतात. तर अशा प्रकारे त्यांची समाजसेवा देशसेवा चाललेली आहे. पण त्यांची दखल कोण घेत नाही. आणि ह्या साईडला आलात तर त्यांचा नंबर देतो आहे मी. काही इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यांचे जे मनोगत आहे का स्वतः बोलले आहेत की मला आर्थिक मदत नको आहे, माझ्या हक्काचे जरी मला मिळाले तरी मी क्रांतीवीरांची, समाजसेवकांची जी मुलं आहेत
ज्यांना आज आधार नाही तो आधार ते देऊ शकतील. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अधिक माहितीसाठी संतोष लुडवे साहेबांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर मित्रांनो, ही संतोष लुडवे साहेबांचं घर आहे आणि ह्या घरातच आज त्यांनी जे सांभाळलेलं आहे मुलींना किंवा माझी मुलगी लहान मुलगी अशी हे समज कुत्र्याचे बघा भटके कुत्रे मांजरं सगळी घरभर येतात, बाहेरसुद्धा होती. तर हे संतोष लुडवे साहेब आहेत, आज खूप चांगलं काम करत आहेत. त्या मुलींना बोलवा ना, कुठे गेल्या त्या? या. ही आमची भूमिका हिरलेकर आचऱ्याची. ओके. आणि ही मुलगी अतिशय हुशार, 10वी मध्ये तिला 90% मार्क्स मिळाले होते. ओके. पण अचानक त्यांच्याकडे एक आघात झाला असा, म्हणजे कौटुंबिक. त्यांचे वडील कर्तबगार होते, स्वतःचे माडीचा धंदा होता, लॉटरीचं दुकान होतं. आणि त्यानंतर वडिलांनी रिक्षा घेतली, लोन 2.5 लाख करून. रिक्षा घेतल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये त्यांना अटॅक आला. 41 वर्षी. आणि 41 वर्षी अटॅक आल्यामुळे रिक्षेचं लोन, धंदा 6 किलोमीटर आचऱ्याला. ओके. इथं हिरलेवाडीतून आचऱ्याला 6 किलोमीटर देणं चालत पायपीट. आणि वडील नसल्यामुळे, पॅरालिसिस झाल्यामुळे यांच्या घरामध्ये 5 माणसं आणि कुटुंब प्रमुखच हडबडला. ओके. त्यामुळे आम्हाला असे मेसेज हेल्पलाईनला आला की अशी मुली आहेत, तुम्ही घेता का त्यांना. मग आम्ही त्यांना बघितलं, घरी जाऊन आम्ही वस्तू मी आणि माझी मिसेस बघतो आणि आमच्या फाउंडेशनचे संचालक असतात, त्यांना मग आम्ही सांगतो असं कुटुंब आम्ही बघितलंय. आणि नंतर आम्ही ते परिस्थिती बघून आम्ही म्हटलं आता तुला मी इंजिनियरशी काय डॉक्टर सोडून कुठलं पण शिक्षण घ्या, आम्ही फाउंडेशन मातृत्व म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. आणि त्याला राहण्यापासून खाण्यापासून घरातल्या अर्थ, म्हणजे माझ्या मुली खातात तसंच आम्ही आम्ही एकत्रच असतो, एकत्रच बसून काय खातो. ही तुमची मुलगी ना? हा. ओके ओके. आणि ती कुत्री मांजरावाली ती झोपली आहे. तर ती मित्रांनी सगळे आताच हिस्ट्री सांगतो ना, कुत्रे वगैरे त्यांच्या बरोबर झोपता, त्याशिवाय त्यांना झोप येत नाही. तर असं हे असलेलं कुटुंब आहे, चांगली समाजसेवा करतायत. आणि तुमच्या ग्रुपमध्ये किती माणसं आहेत, म्हणजे हे जे तुम्ही आज समाजसेवा करताय? मातृत्व आधार फाउंडेशन म्हणून मी गेली 90 सालापासून राजकारणामध्ये होतो. ओके. आणि माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य होती. ओके. 90 मध्ये, 97 मध्ये. ओके. आणि मी राजकारणात गेलो, त्याला मला वाटलं होतं की राजकारणी लोक चांगले असतात, हेल्पफुल असतात. पण मी ते जवळजवळ 20 वर्ष झाली, 20 वर्ष मी शोधत होतो की ह्या वृत्तीची लोक आपल्यात नाही मिळत कुठे, सगळे पॉलिटिकल. मग मला कंटाळा आला तो, म्हणजे वरचं दिखाऊपणा वेगळा आणि टिकाऊपणा वेगळा. मग मी असं केलं की 30 वर्ष त्यांच्यामध्ये राहून, म्हणजे साधारण 1989 मध्ये, म्हणजे माझे मित्र राजन तेली साहेब, उपरकर साहेब, आम्ही सगळे एका विचाराचे एका मंचावरती असायचो लहानपणापासून. मग मला समजलं की राजकारणामध्ये आपल्याला काही जे आम्ही शोधतोय ते आपले राजकारणात मिळणार नाही, म्हणजे अशा वृत्तीची माणसं कमी आहेत. मग मी एक ओळख, त्यांच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली माझी. आणि मग मी एक मातृत्व आधार फाउंडेशन, म्हणजे प्रत्येकाच्या आईचं नाव असं निवडून काढून मी नाव सिलेक्ट केलं. आणि आम्ही 5 जणांनी, दादा वेंगुर्लेकर, आमचे मनोज खोबरेकर, राजन कुमटेकर, बंटी वाडकर, असे आम्ही, सुमेधा नाईक आणि अनेक असे आमचे संचालक निवडक आम्ही असे निवडले मालवणातले. आणि त्यांना असा विचार दिला की आपण हे असं करूया का, सगळ्यांनी मिळून आपण एक हेल्प करू शकतो आणि एखाद्या कुटुंबाला आम्ही पुश करू शकतो. तर ते बोलले केव्हा आपण. आणि आम्ही पहिलं 15 ऑगस्टला सुरुवात केली, 2020 ला सुरुवात केली, 19 ला फाउंडेशनचं ओपनिंग केलं. आणि त्याच्यात आम्ही सगळ्यांना, आम्ही अशी कुटुंब दत्तक फ्लॅश केली, आम्ही दत्तक कुटुंब घेतो. आता आम्ही अनेक कुटुंब, माझ्याकडे आता 14 कुटुंब आहेत. ओके. मुलं सोडून आम्ही 14 कुटुंबांना दर महिन्याला 1000 रुपये. आणि तुमच्याकडे काय रेशनचे तांदूळ, यांच्याकडे रेशन, कोणाकडे असे मागून आम्ही त्यांना पोच करतो वेडीवाकडी मधून, जेणेकरून त्यांना कुठेतरी आपला सपोर्ट मिळेल. आणि महिन्यातून एकदा आम्ही त्यांना भेट देतो. काही अडीअडचणी असल्या तर त्यांना आम्ही सांगतो, इथे घेऊन येतो. त्यांना म्हणजे नातेवाईकांसाठी सारखं आम्ही धीर दिलाय. हो. आणि अशी कुटुंब आम्ही आज हे करतो. आमच्याकडे दाते पण बरेच आहेत कुटुंबांना मदत करणारे.
आणि साधारण किती मेंबर्स तुमच्यावर राहत आहेत? आता आमचे मातृत्वाचे 4 ग्रुप आहेत. मातृत्व आधार फाउंडेशन. ओके. वेगवेगळ्या कॅटेगरीचे आम्ही ग्रुप बनवले आहेत आणि ते 4 ग्रुपमध्ये आम्ही एक 1200 मेंबर आहेत आणि सगळे आम्ही मदत मागताना 50 रुपयाची मदत मागतो. ऐक वही अनुसार बाबू डोलेची. आता गेल्या महिन्यात आम्ही एक डोले बाबू म्हणून समाजसेवक होता. आज 50 वर्ष 30 आपल्या वयाच्या 30 म्हणजे 21व्या वर्षी आज 50 वर्ष 31 वर्षात तो काम करतो. लोकांचं संडास टॉयलेट किंवा जखमी डेड बॉड्या कुठल्या पण डेड बॉड्या असू दे ते तो फ्री ऑफ चार्ज लोकांना गरीब लोकांना मॉलिश किंवा अशी सेवा करणाऱ्याचे आज डोळे गेले. पण कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला 10 रुपयाची मदत केली नाही. मग आम्ही त्याला एक खोली दिली 7 वर्षापूर्वी राहायला. त्याचं जेवण खाणं सगळं आमच्याकडे आणि त्याला 50 रुपयाचा मेसेज टाकला ग्रुपला की मला 50 रुपये ह्या माणसासाठी पाहिजे. मग आम्हाला 1.5 दिवसामध्ये 1,17,000 रुपयाची मदत झाली. लोकांनी 1,17,000 आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जमा केले आणि त्याची ही पोच पावती आहे बघा. ओके. हे पैसे दिलेल्यांची तारीखवार सगळी नोंद आहे. आम्ही त्यांना जवळजवळ 60,000 खर्च केले आणि 60,000 त्याच्या पुढच्या फीचरसाठी बँकेमध्ये ठेवले त्याच्या नावावरती आणि त्याचे 514 रुपये व्याज येतं आणि त्याला 1200 रुपये पेन्शन बसवली. टोटल 1800 रुपये त्याला आता दर महिन्यात आई नाही वडील नाही भाऊ नाही कोण नाही असं निराधार माणसाला आपण सपोर्ट करतो. असे अनेक कुटुंबांना आम्ही सपोर्ट करतो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, होयमाराचा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज वायरी गावात आहे आणि वायरी गावाचे सुपुत्र बाबू ढोले एवढे मोठे समाजसेवक आहेत की जेव्हा मी रेकोबाचा व्हिडिओ केला त्यावेळेला त्यांची माहिती मला बाहेरून मिळाली. मनाला खूप समाधान वाटलं की असं समाजसेवक आपल्या गावी आहे, म्हणजे वायरी ह्या गावात आहे. आणि त्याशिवाय संतोष लुडबे म्हणून आहेत. हे 2 समाजसेवक ग्रेट आहेत आणि त्यांची कामं बघून आज हा ब्लॉग बनवलेला आहे. माझा ॲक्च्युली कॉन्टेंट असतो देवाधिकांचा किंवा कडक जागृत देवस्थानं दाखवण्याचा, पण राहवलं नाही म्हणून आज इथे आलेलो आहे वायरी गावात. आणि त्यांची आज मुलाखत घेणार आहे की त्यांची सेवा काय, कशा प्रकारे सेवा करतात, काय काय त्यांचा उद्देश आहे, विनामूल्य करतात की कसं करतात, हा सगळं त्यांचा इतिहास जाणून घेऊया. आणि हा व्हिडिओ ह्यासाठी आहे की असलेल्या आपल्या कोकणातली मुलं ह्या मार्गाला जावीत की समाजसेवा काय असते, ती कशी केली जाते, कशी लोक आज समाजसेवा करणारी अशी माणसंसुद्धा कोकणात आहेत, हा दाखवायचा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की होयमाराचा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, होयमाराचा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी वायरी इथे बाबू ढोले असे जे गृहस्थ आहेत, जे समाजसेवक आहेत आणि ह्या वायरी गावाचे आदर्श आहेत, म्हणजे आनबान शान आहेत. इतकी समाजसेवा त्यांची आहे की मलाही जेव्हा ऐकायला आलं आहे की असे समाजसेवक आहेत, राहावलं नाही. आणि आज मी वायरी इथे आलो आहे त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला. त्यातल्या त्यात ग्रामस्थसुद्धा जमा झालेले आहेत. त्यांनी जी कार्य केली ती जाणून घेण्यासाठी. असे बरेच लोक आहेत, पण माझं अचानक येण्यामुळेच ती लोक आज अवेलेबल झाली नाहीत, कारण काल भरपूर पाऊस पडलेला, तर त्यामुळे ते सगळे आता बिझी असल्यामुळे जी काय माणसं भेटली त्यांच्यासमोर त्यांचे अनुभव ऐकूया. आणि तुम्ही हे विचार ऐकून, आज बघा लहान मुलगासुद्धा इथे बसलेला आहे, यंग मुलंसुद्धा पाठी बसलेली आहेत, त्यांना फुल सपोर्ट असतो, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं जे आज समाजसेवेचं जे व्रत आहे ते कसं चालू आहे आणि त्यांनी आपल्या समाजसेवेमध्ये जे वाहून घेतलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा चालण्याचा मानस आहे आणि त्यांना साथ देतात पूर्णपणे. तर आज अशा माणसाची मुलाखत घेतो की मलाही स्वतःला अभिमान वाटतो आहे. तर यांची आपण नावं आधी विचारून घेऊया. लौकिक प्रशांत. ओके, लौकिक प्रशांत वायकर. तुमचं साहेब? सत्यवाणी जय भगत. बाबू ढोले. ताई तुमचं? हर्षला सौरभ खरंदावे. संतोष मनोहर सावंत. तुम्ही बाबू पाठी आहेत ते? संदेश कुरंदळे. बोलत मनीष भगत. रुपेश गोसावी. तर भगत साहेब, काय सांगाल या बाबू ढोलेंचं जे आतापर्यंत जी समाजसेवा आहे, तुमच्या नजरेत आलेले अनुभव काय सांगाल तुम्ही? सांगायचे तर भरपूरच आहे. माझा जन्म जाऊच्या आधीपासून बाबू ढोले काम करतो समाजसेवकचा. चिपळूण खेडमध्ये झाली दुर्घटना घडली तिथे गेलेला. परत इथे पुन्हा चौकीनं समुद्रात कोणतरी असं बुडाला, पर्यटक बुडाले, ते पुरं दिवसभर बाबू ढोले तिथेच. कुठे इथे कुठे दवाखान्यात कुठे वरसले न्यायचं आहे, बांबोळेले न्यायचं आहे,
तर बाबू डोले तिथे दवाखान्यात जातो, खिशातले आपले पैसे ना असू दे का नको असू दे लोकांना मदत करते, कुठे काम असले तरी बाबू डोले जात नाही अशी मदत करते. म्हणजे आम्हाला एक आदर आहे वायरीचा, बाबू डोले एक चांगलं काम करतोय, पैशाची अपेक्षा कायच नाही. बाबू डोले करतोय काम ते म्हणजे विनामूल्य काम करतो, सेवा करतो. कोणतरी बाई आजारी असली, तिची कायच परिस्थिती नाही बाईची असली तर बाबू डोले जाऊन तिला आंघोळ घालायचं, सगळं काम करायचं तिचं, असं बाबू डोले काम करतो. मालिश करायचं, लांब लांब तिथे जातो, स्वतःच्या गाडीचा खर्च पेट्रोल भरतो आपल्या खिशातल्या, तो सोया करतो. म्हणजे कोणाकडे पैशाची अपेक्षा न या करता. ओके ताई, तुम्ही काय सांगाल? तर बरेच वर्ष तो आता इथे काम बी करतोय. तो सगळ्यांना म्हणजे मालवणीत बोलत तरी झालं, सगळ्यांची म्हणजे मदत बी सगळ्यांना हे करतो. तो लेडीज म्हणत नाही का, म्हणजे जेंट्स बी असं म्हणजे आंघोळ बी करतो, त्यांचा हगणं मुतणं सगळं काढतो तो. म्हणजे त्याला एका डोळ्याने दिसत नाही होतं, पण ते आता संतोष लुडब्याने ऑपरेशन करून त्याचा डोळा एक दिसायला लागला, त्याचा एका डोळ्याचं अजून त्याचं ऑपरेशन करायचं आहे. ओके. आणि त्यांच्या सेवेमध्ये तुम्हाला काय प्रेरणा भेटते की आज जे बाबू डोले करतायची सेवा, त्याच्यात तुम्हाला काय प्रेरणा भेटते? नाही, तो तिथे जाऊन येतो ना, आमच्याकडेच असतो, राहायला जेवायला मी माझ्याकडेच असतो. मी त्याला सांगितलं खरं, मी असं तुला मी जेवण बी घालू शकतो म्हणून, तुझा मला 1 रुपया पण देऊ नकोस, फक्त ये आणि जेवून जा, बरं नसलं तर माझ्याकडेच असतो. ओके. म्हणजे सेवाभावी जी आहे ती तुम्हालाही वाटते की आपण सुद्धा सेवा थोडीशी त्यांची करावी की जे दुनियाची सेवा करतात. हो, तो करतो. मी त्या कारण त्याची आई वारली, वडील वारले, भाऊ वारला, आता इतर म्हणजे पुतणी आणि बहीणच आहे, बाकी तर कोणच नाही, म्हणून तो माझ्याकडेच असतो. ओके ओके. तुम्ही काय साहेब सांगाल? मी सांगतो, मालवणची शान आहे एक बाबू डोले. ओके, समजलं. सगळ्यांच्या ह्याच्याकडे सदैव ह्या करता बाबू डोले. कोणाचं काही जाऊन देत, म्हणजे असा प्रेत जाऊन देत, काय जाऊन देत, धावणारा माणूस. समजलं. विनामूल्य पैसो 1 रुपया घ्यायचं नाही, स्वतःचा ह्याचा चलत येत झालं तरी असं माणूस, म्हणजे कुठली अपेक्षा न करता कायच नाही सेवा करतात. तू बाबू काय सांगशील? 2 जण पाण्यात बुडत होते, रातची गावकाची वेळ झाली, ते कोण नव्हतं, सिक्युरिटी कोण नव्हती, तेव्हा बाबू डोलेने त्यांना वाचवलं, दोघांना. मग त्यांचे काय याने काय पैसे वगैरे पुढे केले? पैसे वगैरे पुढे करत होते, पण त्यांनी घेतले नाही. म्हणजे विनामूल्य म्हणजे पोहण्यामध्ये पण एक्सपर्ट. मेडा म्हणून गाव आहे, तिथे आम्ही जाळी ओढायला गेलेलो. तिथे रातची वेळ झालेली, 2 जण पोर बुडत होते, तर तिथे डोले बाबू होते, त्यांनी उडी मारली, त्यांना दोघांना वाचवली. अशी बाबू डोले आमच्या गावची शान आहे. पैसे देत होते पॅरेंट पप्पा ते बाबू डोलेने घेतले नाही पैसे. विनामूल्य सेवा. ओके. तू बाबू काय सांगशील? बेळगाव इंजिनियर कॉलेजचे मुलं आपल्या वायरी समुद्र किनाऱ्यामध्ये आलेले होते. त्या ठिकाणी असे दुर्घटना घडली की ती बेळगावच्या इंजिनियर कॉलेजची मुलं पाण्यामध्ये बुडत असताना सदैव डोले बाबू तिथे ग्रामस्थांनी वाचून हॉस्पिटलमध्ये जी सेवा जी केली त्यांची, ती डोले बाबूंनी सर्व काय असेल ते सगळं डोले बाबूंनी करू. म्हणजे कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता, कुठच्याही पैशाची अपेक्षा न करता त्यांची निसर्गिक समाजसेवा केली. तू बाबू काय सांगशील? वयस्कर माणसांची सेवा करतात, काय आपल्या अडचणीत रात्रीच्या दिवसात कधी पण अपरात्री पण धावून पुढे जातात बिना पैशाचे, काय आपल्याला काय घेणत नाही. क्लीन म्हणजे काय आजमूत काय असतात सगळं व्यवस्थित साफबीत करून नेमका सेवा करतात लोकांची. बाबू डोलेच्या पाठीमागे आम्ही म्हणजे यंग पिढी लहानपणापासून ते आम्ही पाठीमागे आहोत. बाबू डोलेच्या पाठीमागे आमची यंग पिढी म्हणजे वाढीतली सर्व पोरं आम्ही बाबू डोलेच्या खांद्याला खांदा लावून काम करणार. आम्ही आता जाऊन बघतो बाबू डोले कशी सेवा करतो, तशीच सेवा आम्ही करायची आहे म्हणून आम्ही सेवा करणार. बाबू डोले हे चांगले, शरीर त्यांचं काम नाही करत तरी ते की ना असे की ना तब्येत बात बरी नाही असली तरी ते असं बघत नाही माझी तब्येत बरी नाही आहे कशाला जावं मी, तसं नाही. आपल्या जीवाची ते की ना विचारत नाही करत. आणि असे की ना दवाखान्यात कोण पेशंट आहे, कोणतरी की ना असं आजारी आहे तरी ते जातं. अजिबात त्यांचं शरीर काम करत नाही. एका डोळ्याची नजर त्यांची पूर्ण बशे दिसत नाही, कमी झाली आहे. एका डोळ्याचं ऑपरेशन झाले तरी त्यांना की जमत नाही तरी ते जातात कुठे ते असून कुठे. बांबोळीला पेशंट असू दे, वरसला असू दे, मालवण रुकलेले आहेत काय पेशंट असू दे, तिथे जातात ते मुंबईपर्यंत जाते. ओके. कुठे बॉडी मालवणला पर्यटक बुडाला तर त्यांची घेऊन जाऊची तयारी बाबू डोले. म्हणजे आपल्या खिशात पैसे असू दे का नको असू दे,
मग ते पैसे नाहीत माझ्याकडे, मी कशाला जाऊ. तो अजिबात विचार नाही करत, तो असं जातो बाबू डोले. आणि इतकी त्याची आता बॅड कंडिशन आहे की त्याची, ते डोळ्याचं त्याचं ऑपरेशन आहे. कोणाला मदत करायची ते की करायची, थोडीफार त्याला मदत करायची. बाबू डोले ना माझा सक्का भाऊ असा समजूनच मी त्याचं सगळं करत असते. काय ते लोकांसाठी त्यांनी भरपूर केले आहे, त्याच्यामुळे त्यांनी लोकांनी सगळ्यांनी मदत त्याला करा. एका डोळ्याचं त्याचे ऑपरेशन अजून करायचं आहे. तर बाबू डोले, तुम्ही काय सांगाल की आजपर्यंत तुमचा जो तुम्ही उपक्रम ठेवलेला आहे, म्हणजे तुमच्या वयाच्या तुम्ही बोलात की एक 15-20 वर्षापासून माझा समाजसेवेचा कार्यक्रम चालू आहे, ही तुम्हाला प्रेरणा कशी काय भेटली की मी आज समाजसेवेमध्ये घुसूया, आज कुठली अपेक्षा न करता, कोणाकडनं 1 रुपया न घेता, जीवाची पर्वा न करता तुम्ही उठताय आणि त्या सेवेला जाताय, हे तुम्हाला प्रेरणा कशी भेटली हे करण्याची की मी आज समाजसेवेमध्ये वाहून घेऊया, हे तुम्हाला कसं काय वाटलं? श्री स्वामी समर्थाला नमस्कार करून आणि माझ्या आई वडिलांना नमस्कार करून मी हे लहानपणापासून वयाच्या 12-11 वर्षापासून मी ही समाजसेवा ही लोकांपर्यंत पोचावी आणि करावी तीपर्यंत मी आता चालत राहिलो आहे. प्रेत असू दे किंवा डिलिव्हरचं मूल पण मरतं त्यांचं पण पुरण्यापासून, जे मॉलिशपासून, जळलेल्यांना मलम लावण्यापासून असे वाचवण्याचा प्रयत्न मी भरपूर करत असतो. कोणाला जखम न होण्याची दाट अशी काळजी घेतो. लहानपणापासून मला हे छंद आहे प्रेत काढण्यापासून ते सगळं राहण्यापासून. 8-8 महिने 9-9 महिने हॉस्पिटल, प्रत्येक मुंबई म्हणा, गोवा म्हणा, सावंतवाडी म्हणा, कुडाळ म्हणा, ओरोस म्हणा, कणकवली म्हणा, रत्नागिरी म्हणा, किंवा कॅन्सरच्या पेशंट असतात त्यांना पण बघणं. आली आता करोना विद्यात मी उतरलेला आहे, पण करोना विद्यात पण मी भरपूर बॉडे जाळायला गेलो. प्रत्येकानं भरवण्यापासून ते सगळं हॉस्पिटल, प्रत्येकानं गरज बसली, प्रत्येकानं माहिती होतं ते पण मला कॉन्टॅक्ट झालं. पण असे पत्रकार मात्र त्यांना पण पत्रकारांना पण माहिती झालेलं आहे, त्यांच्यानी पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, शेखर सामंत म्हणा, ऋषी देसाई म्हणा, असे सगळे लोकांना माहिती असेल ते त्यांच्या कॉन्टॅक्ट म्हणून मला ते सांगायचे. मग कोणचं असं अडवणूक नाही कुठच्याच बाबतीत. मला समजलं की मी रात्री अपराधी कोण बुडू दे, काय झालं तर लगेच कोण शीक पडला, कोणाला ब्लड हवं असलं तरी मी सगळं आणून देण्याची, मला लोकांनी गाडी दिली आहे ते गाडी घेऊन मी ओरोस म्हणून कायम जायचं, पाऊस बीस रात्र बित्र. नंतर मला डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्याबरोबर नंतर असं मी जरा कमी जायला भीती वाटायला लागल्यानंतर मी संतोष लुडबे आणि तिथल्या गावांका सांगितलं माझं असं प्रॉब्लेम, माझ्याकडे पैसे नाहीत आता, अक्षरशः ड्रॉपला मला 10,000 रुपये खर्च आहे महिन्याला. तेव्हा नंतर मी संतोष भावांना सांगितलं, संतोष लुडब्यानं, तेव्हा त्यांच्यानी माझी काळजी घेतली. परत ही माझी बहीण हर्षदा कुरुंदेकर, मानलेली बहीण, माझी सख्खी बहीण आहे, ती नारळ वगैरे विकते. असे आमचे कुटुंब आहे, 2 पुतणी आहेत, माझे आई वडील नाहीत कोण. असं या करून मला आवड, छंद लहानपणापासून हे लोकांची सेवा करणे हेच माझं काम होतं. हॉस्पिटलमधला सरकारमार्फत काहीतरी काम मिळायचं अशी पण मी हे केलं, पण ती माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी पाठी राहिलो तरी पण मला आनंद आहे या गोष्टीचा. मला पुरस्कार सगळे झाले, पालकमंत्र्यापासून शिवसेना म्हणा, नारायणांच्या मुलग्यांनी सगळ्यांनी सत्कार केलं. अशी मी माझा छंद आहे. बेवारस कोण कोणाला न बघणार, अस्तरचा पण बेवारस असेल तर त्याला पण मी आंघोळ घालण्यापासून तर ड्रेस घालण्यापासून ती जखम असली तरी मी त्याचं क्लिअर करतो. हॉस्पिटल तर त्यांना उपचार करणार नेतो, तिथे त्याचं काय असेल किंवा अनाथाश्रमात असले तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगून त्यांना असं ठेवण्याचंही मी काम करत आहे आजपर्यंत. हा मला छंद आहे आणि मला आवड आहे लहानपणापासून. विना मूल्य मी सेवा करतो आणि म्हणजे आतापर्यंत केली भरपूर आणि अजूनही माझी इच्छा आहे. ओके, अच्छा, आतापर्यंत असे किती लोकांची तुम्ही मदत केली आहे? तरी भरपूर लोकांची. बॉडी तर मी 1000 बॉडी आजपर्यंत झाले, डेड बॉडी असे काढले.
मोठ्या मोठ्या मार्ग दुर्घटना म्हणा, रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये वैभववाडीत झालं, तिथे बावनबोडे काढण्याचं, तर 4 दिवस मी तिथे होतो. असे मला मोठे मोठे कॉन्टॅक्ट म्हणजे बाहेरगाव आहे, मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात तिथे जातात. पण मी नावं मी कधी सांगत नाही. माझं मी काम करतो आणि मी माझ्या घरी येतो. हे माझं काम आहे. मी हे करत नाही म्हणजे पेपरबाजी यायला पाहिजे ते ऑटोमॅटिकच माझं नाव येतं. कोण सांगतं काही मला कल्पनाही नसते. मला वाचन विचन करायला काही येत नाही. माझं शिक्षण कमी आहे, त्याच्यामुळे मला हे असं काम आहे माझं. तुम्हाला आज जी सेवा करताय ती फक्त ग्रामीण भागापुरती आहे, म्हणजे वायरी, मालवण ह्या भागापुरती आहे, की तुम्ही कुठपर्यंत जाऊन सेवा केलेली आहे? कुठपर्यंत केलं आहे? मी मुंबईपासून सेवा केलेली आहे. ओके. म्हणजे कुठच्याही क्षेत्रात, म्हणजे जळलेली असू दे, बाई असू दे, मूल असू दे किंवा म्हातारी असू दे, असे भरलेले, किंवा त्यांना काय आधार नसला, त्याचा मुलगा बिला कोण नसला तर त्यांना तिथे जायचा. मुलगा असला तरी पण मी मुंबईला असतात लोक, त्यांची पण सेवा जाऊन करतो. ओके. अच्छा, आपण जे समजा तुम्ही ज्या पेशंट लोकांना किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, मुंबईच्या पण सगळ्या हॉस्पिटलमध्ये, हो, तर तिथे तुमची तो ओळख असणार आहे, हो बरोबर ना? जर एखादा आता मुंबईचा पेशंट आहे की त्याला तिथे जागा अवेलेबल होत नाही किंवा सीट मिळत नाही किंवा बेड मिळत नाही, तर तुम्ही इकडनं कॉन्टॅक्ट करून त्यांची सेवा करू शकता की बाबा आमच्या ओळखीचं आहे, तर प्लीज त्यांना तिथे बेड वगैरे अवेलेबल करून देऊ शकता का? हो, तसं हॉस्पिटल म्हणजे केममध्ये हॉस्पिटल म्हणून कांबळे म्हणून ते ओळखीचे आहेत. परत एक समीर चव्हाण आणि इन्स्पेक्टर मित्र म्हणजे मुंबईचे, ते मला खूप असं सहकार्य करतात. म्हणजे कोणीही गेलं तर बेड वगैरे अवेलेबल होऊ शकतो. आणि सहकार्य करतात. इथे ग्रामीण भागात तुम्ही कुठपर्यंत गेलात? म्हणजे गोवा आहे जसं, किंवा मालवण आहे तुमचं, हे देवगड ते रत्नागिरीपर्यंत, देवगड रत्नागिरी लांब लांब, म्हणजे त्यांना ही सेवा मी देत असतो कुठच्याही तऱ्हेची. म्हणजे त्यांनी जर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही जाऊ शकतो. मी मला वेळ असेल तेव्हा मी जाऊ शकतो. कुठच्याही पेशंटकडे अडकलं, आता मला पेशंट असलं तर मी त्यांना सांगतो, समजा हे पेशंटचे ॲडजस्टमेंट होईल, तुमचं होईल ॲडजस्टमेंट, तर मी ती फुकट सर्व्हिस गाडी घेऊन मी करत असतो. माझ्या खिशात पैसे असले तर, नाही तरी पण मी काय करून मी लोकांचे पैसे घेतले ते परत द्यायची माझी इच्छा असते. आजपर्यंत केलेल्या सेवेचे तुमची किती सर्टिफिकेट आहेत? म्हणजे किती लोकांनी तुमचा सत्कार केला आहे किंवा त्याची सर्टिफिकेट दिली, अशी किती जणांनी तुमचा सत्कार केला आहे? तरी माझे 150 ते 125 सत्कार झाले. पण सर्टिफिकेट मग सरकारची मला 4-5 मिळाले आहेत, ते मी ठेवली आहेत. ओके. आणि मातृ फाउंडेशन माझा मोठा सत्कार केला त्यांच्या डोळ्याचा. आणि तर मित्रांनो, असे आहे ते आपले बाबू डोले. त्यांचं ॲक्च्युली नाव आहे मंगेश पराडकर. आणि आज जे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत ते त्यांच्या प्रेमापोटी जमलेले आहेत. मी ॲक्च्युली सकाळी जे राईट साईडला त्यांच्या बसलेले भगत साहेब आहेत त्यांना कॉल केला की असा समाजसेवक तुमच्या गावी आहे, जी मला बाहेरून माहिती मिळाली, आणि त्या उद्देशाने इथपर्यंत आलो की असा समाजसेवक पाठी राहिला नाही पाहिजे, त्यांना सपोर्ट करणारे पण त्यांच्यावर बसलेले आहेत. मी रेकमेंड करेन की अशा समाजसेवकाला पाठी न ठेवता, आज सगळ्यांची सेवा करून करून थकलेला माणूस आहे, तरीसुद्धा आज उमेद संपलेली नाही. आजही ते धावण्याच्या पाठी असतात. कोण आजारी असेल, काय असेल, आज कुठेही कोण आजारी असू दे, कुठे काय प्रॉब्लेम्स असू दे, आजही बाबू डोले जशी आज परिस्थिती त्यांची आहे, आजारी आहेत, ते कोणालाही न दाखवता सरळ उठतात, त्या पेशंटकडे जातात, त्यांची सेवा करतात. जेवण असो नसो, पोट भरलेलं असो, रिकामी असो, पैसे खिशात असो या नसो, त्याचा न विचार करता ते निघून जातात. आज त्याची परिस्थिती थोडीशी डाऊन आहे. ग्रामीण लोक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत ते थोडी बहुत मदत करतायत, पण थोडीशी मदत हवी अशी रेकमेंड मी माझ्या होय महाराजा चॅनलतर्फे करतो आहे की जर थोडीशी मदत होत असेल, कारण त्यांचा लेफ्ट हँड साईड डोळा थोडासा वीक आहे, महिन्याला त्याला 10,000 खर्च आहे, तर जे ड्रॉप आहे त्याला, त्यांचंही आम्ही सर्व मिळून ऑपरेशन करून जे काय व्यवस्थित होईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याशिवाय डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहेत, असे भरपूर गोष्टी असतानासुद्धा तो माणूस सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर असतो आणि धावून जातो. तर अशा माणसाला जर मदत केली तर ती वाया जाणार नाही. तर बाबू डोलेंचा नंबर किंवा त्यांच्या ताईचा नंबर, असा मी जीपे नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे, त्या स्क्रीनवर त्यांना फोन करा, संपर्क करा. तुम्हालाही कुठली मदत हवी असेल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम होत असेल, बेड मिळत नसतील,
वाह्यात गोष्टीसाठी कृपया फोन करू नका. जर खरोखरच गरज असेल आणि त्यांची परिस्थिती ती नाही आहे, आज त्यांची परिस्थिती नसली तरच तुम्ही फोन करा. बाबू ढोले कायम त्या मदत करण्यासाठी तत्पर असतात. तर त्यांचा नंबर देतो आहे. थोडी का होईना तुम्ही जर मदत केलात तर असा देव माणूस जो आज सगळ्यांसाठी झटतो आहे त्याला थोडीशी आपल्याकडनं मदत होईल. एक चांगला मदतीचा हात पुढे करा. होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज सगळे ग्रामस्थ जमले. बाबू ढोले यांची संपूर्ण माहिती दिली. खूप बरं वाटलं. माझे ब्लॉग जवळजवळ सगळे देवळाचेच आहेत, पण हा ब्लॉग करताना मला स्वतःला समाधान वाटलं की इतका देव माणूस ह्या वायरी गावात आहे आणि तो कुठेतरी पाठी राहू नये. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाबू ढोले आणि संतोष लुडबे असे वायरी गावाचे सुपुत्र आहेत की जे समाजसेवक आहेत, त्यांनी वाहून घेतलेलं आहे. ह्या दोघांचंही तुम्ही पाठबळ बघा, तुमचं पाठबळ द्या. जी मदत करता येईल ती मदत करा. आग्रह नाही की केलीच पाहिजे किंवा एवढीच करा, जी तुम्हाला जमेल ती मदत करा, जेणेकरून अशी माणसं अजून आपल्याला भरपूर वर्ष मिळतील, सेवाभाव करतील, सेवा करतील. पाठी बसलेल्या मुलांनी आपलं मनोगत दिलेलं आहे की आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करतो आहे. असं सर्वांनी कोकणातल्या मुलांनी तरी पुढे येऊन अशी कार्य करावी. आणि आज जमलेल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांना रिकमेंड करतो की बाबू ढोलेंना नक्की मदत करा. धन्यवाद.